नंतर बोलू दुपारनंतर 12 एक नंतर लागायची. भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. कशामुळे नेमके वाढले? काय भाव झालेले आहेत? पाऊस गावाकडच्या साईडला पाऊस कमी प्रमाणात असल्यामुळं आहे ना, भाज्या पिकती ना शेतामध्ये. शेतीला पाणी जर नसेल तर पाऊस कुठून ते पिकं कुठून येणार? पाऊस नसल्यामुळं ती भाज्या येती नाही ना. मग ते शॉर्ट भाज्या असल्यामुळं भाज्यांची बाजार वाढली. भाज्या आता भेंडी आहे 120 रुपये किलो, गवार पण 120 रुपये किलो, पावटा झालं 200 रुपये किलो, फरसबी 160 रुपये किलो, वाटाणा 200 रुपये किलो, कारली 100 रुपये किलो, वांगी 80 रुपये किलो. साधारण मागच्या आठवड्यात हे भाव काय होते? मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे आता 15 दिवस झाले भाज्यांची बाजार हीच अशीच वाढत चालली, पण काही कमी होत नाही. टमाटा 100 रुपये किलो. काय झालंय नेमकं? भाज्यांचे भाव का वाढलेत आणि कसे आहेत भाज्या? भाज्यांचे भाव याच्यामुळे वाढले, पाऊस पडला मध्ये, त्याच्यामुळे भाज्या खराब झाल्या. आता भाज्या येत नाही, भाज्या भरपूर कमी झाल्या तर हे गाड्यांचे भाडा वगैरे कसं बांधणार ते व्यापारी लोक, तर त्याच्यामुळे भाज्यांचे भाव वाढलेत. आणि माल पण कमी आहे, इथं खपत जास्त आहे लोकांना, त्याप्रमाणे ते भाव वाढले. आणि हे आठवडे 2 आठवडे झाले की भाव वाढले. आता अजून 2-3 आठवडे जाणार कमी व्हायला. त्रास होतो, आता काय खायलाच त्रास होतो ना. महाग तर झावड्या तर घ्यायला पण होत नाही. डाळ खायचं आपल्याला तर तकलीफ होत आहे ना, त्यांना काय होतंय? काय नाही फरक पडत. मेन तर गरीब लोक मरतात. 100 रुपये 150 रुपये टमाटे झाले, खायचं काय? ते तर आहे, महाग तर झालं आहे, तकलीफ तर आहे आपल्याला. गरीब लोक मरतात, बाकी काय नाही.